आपला ॲड्झॉर्प्शन अँड कोलाइड चॅप्टर स्टार्ट झाला होता. ॲम आय करेक्ट? त्यात मी तुम्हाला सांगितलं होतं डेफिनेशन्स वगैरे राईट डाऊन करायला. केले आहेत का तुम्ही? येस मॅम. ओके गुड. सो आपण ॲड्झॉर्प्शनला स्टार्ट केलं होतं. कशाला म्हणतो आपण ॲड्झॉर्प्शन? की एखाद्या सबस्टन्सचं एखाद्या दुसऱ्या सबस्टन्सच्या सरफेसवर ॲक्युम्युलेशन जे होतं त्याला आपण म्हणत असतो ॲड्झॉर्प्शन. ओके. मग त्याच्यामध्ये ॲड्झॉर्प्शनमध्ये 2 टर्म्स येतात. एक येते ॲड्झॉर्बेंट आणि दुसरी असते ॲड्झॉर्बेट. ॲड्झॉर्बेंट म्हणजे काय की जो सरफेस प्रोव्हायडर असतो त्याला आपण ॲड्झॉर्बेंट म्हणतो आणि जो ॲड्झॉर्ब होतो त्या सरफेसवर त्याला आपण काय म्हणत असतो ॲड्झॉर्बेंट म्हणतो, जो सरफेस प्रोव्हाइड करतो त्याला. आणि जो त्या सरफेसवर ॲड्झॉर्ब होतो त्या गॅसला आपण ॲड्झॉर्बेट असं म्हणत असतो. ओके. मग आता आपल्याला आजच्या टॉपिकमध्ये इम्पॉर्टंट आहे आजचा टॉपिक. ह्या टॉपिकमध्ये आपल्याला बघायचं आहे की टाईप्स ऑफ ॲड्झॉर्प्शन. काय बघायचं आहे आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला? टाईप्स ऑफ ॲड्झॉर्प्शन. टाईप्स ऑफ ॲड्झॉर्प्शन. मग ॲड्झॉर्प्शनचे किती टाईप्स असतात? तर ॲड्झॉर्प्शनचे 2 टाईप्स असतात. कुठले कुठले टाईप्स असतात? तर एक असतं फिजिकल ॲड्झॉर्प्शन. फर्स्ट टाईप आहे फिजिकल ॲड्झॉर्प्शन अँड सेकंड इज केमिकल ॲड्झॉर्प्शन. केमिकल ॲड्झॉर्प्शन. ओके. मग सगळ्यात महत्त्वाचं की आता आपल्याला हे टाईप्स दोन्ही लर्न करायचे आहेत, कारण 3 टाईप्सचे क्वेश्चन पडतात. एक तर पहिला क्वेश्चन असतो डिफरन्स बिटवीन फिजिकल ॲड्झॉर्प्शन अँड केमिकल ॲड्झॉर्प्शन. फिजिकल ॲड्झॉर्प्शनला असं सुद्धा म्हणतात फिजिझॉर्प्शन आणि केमिकल ॲड्झॉर्प्शनला केमिझॉर्प्शन असंही म्हणतात. ठीक आहे. मग आता तुम्हाला 3 टाईपचे कसे क्वेश्चन असतात? तर आयदर तुम्हाला दोघांमधला डिफरन्स विचारला जाईल किंवा राईट शॉर्ट नोट ऑन अ फिजिकल ॲड्झॉर्प्शन किंवा राईट शॉर्ट नोट ऑन अ केमिकल ॲड्झॉर्प्शन. मग जर आपण डिफरन्स लर्न केला तर आपल्याला 3ही क्वेश्चन्स सॉल्व्ह होतील. मग सगळ्यात पहिल्यांदा आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत डिफरन्स बिटवीन फिजिकल ॲड्झॉर्प्शन अँड केमिकल ॲड्झॉर्प्शन. फिजिकल ॲड्झॉर्प्शन अँड केमिकल ॲड्झॉर्प्शन. ठीक आहे. आता मी बेसिकली बघा, फिजिकल ॲड्झॉर्प्शनमध्ये काय असणार आहे तर वीक फोर्सेस असतात आणि केमिकल ॲड्झॉर्प्शन कधी होतं ज्यावेळेस स्ट्रॉंग फोर्स असतात. मग कशामध्ये वीक फोर्स, कशामध्ये स्ट्रॉंग फोर्स, म्हणजेच फोर्सेस बिटवीन 2 कंपोनंट्स. एक कंपोनंट काय असणार आहे ॲड्झॉर्बेंट असणार आहे आणि दुसरा कंपोनंट काय असणार आहे ॲड्झॉर्बेट असणार आहे. मग फॉर एक्झाम्पल आता हा आहे ॲड्झॉर्बेंट आणि ॲड्झॉर्बेट ह्या दोघांमधला फोर्स कसा आहे? ह्या दोघांमधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग आहे का? जर दोघांमधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन एकदम स्ट्रॉंग असेल तर आपण म्हणतो त्या दोघांमधला बॉन्ड इतका स्ट्रॉंग आहे ना की ते दोघांमधला बॉन्ड कोणी ब्रेकच नाही करू शकत. का? बिकॉज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज व्हेरी व्हेरी हाय. पण जर वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तर तिथे आपण काय म्हणतो दोघांमधला बॉन्ड जो आहे तो तेवढा पण स्ट्रॉंग नाही आहे, दॅट इज अ वीक बॉन्ड आहेत, कारण ते तेवढे एकमेकांकडे अट्रॅक्टेडच नाही आहेत. सो मग ह्याच्याच वरून 2 टाईप्स पडलेत, फिजिकल ॲड्झॉर्प्शन अँड केमिकल ॲड्झॉर्प्शन. मग फिजिकल ॲड्झॉर्प्शनमध्ये वीक फोर्स असतात. कुणामध्ये वीक फोर्सेस असतात? ॲड्झॉर्बेंट आणि ॲड्झॉर्बेट ह्या दोघांमधला फोर्स वीक असतो. केमिकल ॲड्झॉर्प्शनमध्ये दोघांमधला फोर्स कसा असणार आहे? स्ट्रॉंग असणार आहे. मग आता फोर्स वीक आहे तर मग काय काय त्याच्यामुळे काय होईल? जर फोर्स स्ट्रॉंग असेल, फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग असेल तर मग काय काय होईल? सो 1 बाय 1 आता आपण डिफरन्सला स्टार्ट करूयात. मी इकडेच्या साईडला लिहिते फिजिकल ॲड्झॉर्प्शन आणि इकडे लिहिते केमिकल ॲड्झॉर्प्शन.
ठीक आहे. मग फर्स्ट पॉईंट फिजिकल ॲड्झॉर्प्शनमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय लिहिणार आपण? फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज वीक. फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं असतं? वीक असतं. सो इथे वीक फोर्सेस असतात आणि इकडे फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज स्ट्रॉंग. फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज स्ट्रॉंग. देअरफोर स्ट्रॉंग केमिकल बॉन्ड. इकडे दोघांमधला जो काही बॉन्ड असतो तो स्ट्रॉंग केमिकल बॉन्ड असतो आणि फिजिकल ॲड्झॉर्प्शनमध्ये दोघांमधला फोर्स हा वीक असतो, त्याच्यामुळे वीक फोर्सेस असतात, वीक बॉन्ड असतात, स्ट्रॉंग केमिकल बॉन्ड. ठीक आहे. पहिला पॉईंट सगळ्यांना क्लिअर आहे. मग आता सेकंड पॉईंट बघा. फिजिकल ॲड्झॉर्प्शन जे आहे तर फिजिकल ॲड्झॉर्प्शन मल्टीलेयर फॉर्म करत असतं. मल्टीलेयर फॉर्म करणं म्हणजे काय? तर एकावर एक खूप साऱ्या लेयर्स फिजिकल ॲड्झॉर्प्शनमध्ये फॉर्म होतात. तसं केमिकल ॲड्झॉर्प्शन काय दाखवतं? तर एक मोनोलेयर, सिंगल लेयर तिथं आपल्याला फॉर्म झालेली दिसते. का बरं सिंगल लेयरच फॉर्म होते? कारण दोघांमधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन हाय आहे. दोघं एकमेकांसोबत एवढा स्ट्रॉंग बॉन्ड बनवतात की मग बाकीच्या मॉलिक्युल्सची अजून एक लेयर तिथे तयारच होणार नाही आहे. जो काही ॲड्झॉर्बेंट आहे, जो काही ॲड्झॉर्बेंटचा सरफेस आहे, आता हे बघा, इमॅजिन करा हा ॲड्झॉर्बेंट आहे. ह्या ॲड्झॉर्बेंटच्या सरफेसवरचे जे मॉलिक्युल्स आहेत, ह्या ॲड्झॉर्बेंटच्या सरफेसवरचे मॉलिक्युल्स आणि आता हे बाहेरचे जे गॅसचे मॉलिक्युल्स असतील, ह्या गॅसच्या मॉलिक्युल्समध्ये आणि ह्यांच्यामध्ये जर स्ट्रॉंग फोर्स असेल तर इथे काय तयार होतोय? स्ट्रॉंग बॉन्ड तयार होतोय. मग आता एकदा का स्ट्रॉंग बॉन्ड तयार झाला की ह्याच्यावर अजून मॉलिक्युल्सची लेयर तयार होईल का? नाही तयार होणार, कारण ह्या मॉलिक्युल्समध्ये आता स्ट्रॉंग फोर्स असल्यामुळे केमिकल बॉन्ड तयार झालाय. हे मॉलिक्युल्स आता इथे स्टिक राहतील. इथून हे मॉलिक्युल्स कुठे जाणार नाहीत, त्यांचं डिझॉर्प्शन होणार नाही. त्याच्यामुळे डिझॉर्प्शन झालं नाही तर दुसरी लेयर येणार नाही. आणि ह्याच्याच अपोजिट इकडे काय होतं की आता समजा मॉलिक्यूल आहे, ठीक आहे, हे सरफेस आहे, ह्या सरफेसवर मॉलिक्यूल येतात, थोड्या टाईमासाठी असे वीक फोर्स बनवतात, पुन्हा मॉलिक्युल्स निघून जातात. मग आता अजून एक मॉलिक्युल्सची कदाचित मग दुसरी लेयर येईल, ब्ल्यू कलरचे मॉलिक्युल्स येतील, कारण पहिले मॉलिक्युल्स निघून गेलेले असतात, फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक असतं. तिसरी लेयर येईल, चौथी लेयर येईल. म्हणजे असे केमिकल ॲड्झॉर्प्शनमध्ये जसं मोनोलेयर असतं तसं फिजिकल ॲड्झॉर्प्शनमध्ये काय असतात? तर मल्टीलेयर असतात. का बरं मल्टीलेयर असतात? ड्यू टू द वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. फोर्स ऑफ अट्रॅक्शन दोघांमध्ये चांगलं म्हणजे वीक आहे तर मग किती पण लेयर तिथे गॅस मॉलिक्युल्स ॲड्झॉर्ब होऊ शकतात. मोनोलेअरमध्ये केमिकल बॉन्ड डायरेक्टली फॉर्म होतोय, स्ट्रॉंग बॉन्ड फॉर्म होतोय, त्याच्यामुळे तिथं एकच लेयर सफिशियंट आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपण इथं बघतो की फिजिकल ॲड्झॉर्प्शन रिव्हर्सिबल प्रोसेस आहे आणि केमिकल ॲड्झॉर्प्शन इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. आता रिव्हर्सिबल कशाला म्हणायचं आणि इरिव्हर्सिबल कशाला म्हणायचं? म्हणजे जी 2 वे प्रोसेस असेल त्याला आपण रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतो. ॲड्झॉर्प्शन झालं, परत डिझॉर्प्शन झालं, पुन्हा ॲड्झॉर्प्शन झालं, पुन्हा डिझॉर्प्शन झालं. म्हणजे आता बघा इथे ही एक सपोज एखादं वहीचं पेज आहे, कवर आहे, ह्या कवरवर डस्ट पार्टिकल आलेत, आता जमा झालेत. डस्ट पार्टिकलनी स्ट्रॉंग बॉन्ड बनवला आहे का? नाही. डस्ट पार्टिकल आणि बुकचं जे कवर असतं ह्यांच्यातला बॉन्ड हा खूप वीक असतो, त्याच्यामुळे हे डस्ट पार्टिकल मी इझिली रिमूव्ह पण करू शकते. म्हणजे ॲड्झॉर्प्शन झालं, लगेच काय झालं? डिझॉर्प्शन पण झालं. ठीक आहे. पण आता जर एखाद्याने ह्या कवरवर, ह्या नोटबुकच्या कवरवर जर एखाद्याने आता कलर दिला, येल्लो कलर दिला, तर हे बुकचं जे कवर आहे आणि तो जो येल्लो कलर आहे ह्यांच्यामध्ये स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप झालेला आहे. म्हणजेच आता इथं फक्त ॲड्झॉर्प्शन होऊ शकतं. आता हा पेंट, हा कलर मी कितीही ट्राय केलं पुसून टाकण्याचं, डिझॉर्प्शन प्रोसेस करायची, तर होणार आहे का? नाही होणार. का? कारण आता जो काही मेटलचा सरफेस होता त्या मेटलच्या सरफेसमध्ये आणि या येल्लो कलरचा जो पेंट देतोय आपण त्या पेंटच्या मॉलिक्युल्समध्ये स्ट्रॉंग बॉन्ड होता. स्ट्रॉंग बॉन्डमुळं त्यांच्यातलं जे काही फॉर्मेशन आहे ते एकदम फिक्स असं फॉर्मेशन झालेलं आहे. ॲड्झॉर्प्शन
केमिकल बॉन्ड तिथं तयार झाला आहे. आता डिझॉर्प्शन होऊ शकत नाही, म्हणजेच डिझॉर्प्शन होऊ शकत नाही म्हणजे फक्त ॲडझॉर्प्शन होतं आहे, म्हणजे फक्त ओनली वन वे प्रोसेस जाते आहे. सो इट इज अ इरिव्हर्सिबल. आणि रिव्हर्सिबल म्हणजे ॲडझॉर्प्शन होतं आहे, पुन्हा डिझॉर्प्शन पण होतं आहे. ॲडझॉर्प्शन होणं, डिझॉर्प्शन होणं. मग ॲडझॉर्प्शन होतं, मॉलिक्युल्स येतात त्या मेटल सरफेसवर, ॲडझॉर्ब होतात, पुन्हा मॉलिक्युल्स तो मेटल सरफेस सोडून निघून जातात, पुन्हा डिझॉर्ब होतात. म्हणजेच काय होतं इथं, वीक फोर्सेसनी ते मॉलिक्युल्स तिथं वीक फोर्सेस असल्यामुळं मॉलिक्युल्स येणार, ॲडझॉर्ब होणार, पुन्हा मॉलिक्युल्स जाणार, म्हणजे हे कंटिन्युअस चालू असतं. म्हणून आपण काय म्हणतो, फिजिकल ॲडझॉर्प्शन इज रिव्हर्सिबल प्रोसेस. पण तसं केमिकल ॲडझॉर्प्शनमध्ये नाही होत. असं होतं का रे बाळांनो की तुम्ही जो भिंतीला कलर दिलाय, तो कलर आज कलर दिला आणि उद्या तो कलर निघून गेला, असं होतं का? नाही होणार, कारण दॅट इज अ केमिकल ॲडझॉर्प्शन. एकदा कलर दिला की जवळजवळ तो 20-20, 30-30 वर्ष तो तसाच राहणार आहे, तो जात नाही. म्हणजेच तिथं डिझॉर्प्शन होतं का? नाही, फक्त ॲडझॉर्प्शन झालेलं आहे. पण हेच जर तुमच्या घरात जर थोडीफार धूळ जमा झालेली असेल, ती आज त्या भिंतीवर धूळ जमा झाली आहे, उद्या ती धूळ काय करू शकतो आपण? पुसून काढू शकतो. म्हणजे धूळ आणि भिंत ह्यांच्यामध्ये काय स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन होतं का? नाही, वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन होतं. ते मॉलिक्युल्स, धुळीचे मॉलिक्युल्स भिंतीवर जमा झाले, उद्या आपण घर वगैरे साफ करताना ते मॉलिक्युल्स पुन्हा रिमूव्ह करू शकतो. म्हणजे ॲडझॉर्प्शन पण होतंय आणि डिझॉर्प्शन पण होतंय. कुठे? फिजिकल ॲडझॉर्प्शनमध्ये. कारण वीक फोर्सेस असतात, मॉलिक्युल्स ॲडझॉर्ब झालेत तर त्या मॉलिक्युल्सला आपण रिमूव्ह पण करू शकतो. सो इट इज अ रिव्हर्सिबल प्रोसेस. आणि केमिकल ॲडझॉर्प्शन कसे आहे? इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. नेक्स्ट पॉइंट की हीट रिलीज्ड, किती अमाऊंट हीट रिलीज होते? तर फक्त इथे 20 to 40 किलो जूल एवढीच हीट रिलीज होते. पण आता इकडे बघा, केमिकल ॲडझॉर्प्शनमध्ये हाय अमाऊंट ऑफ हीट रिलीज होते. का? कारण स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, स्ट्रॉंग बॉन्ड तयार आहे. एकदम असा चांगला जर बॉन्ड बनत असेल तर तिथे थोडेसे आपल्याला काय होते दिसते की हीट जास्त रिलीज झालेली दिसते. मग किती हीट रिलीज होते? तो 40 to 400 किलो जूल एवढी काय असते? हीट रिलीजची रेंज असते. फिजिकल ॲडझॉर्प्शनमध्ये वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं, त्याच्यामुळे जास्त हीट रिलीज होत नाही. केमिकल ॲडझॉर्प्शनमध्ये स्ट्रॉंग बॉन्डचं फॉर्मेशन होत असतं आणि जेवढा जास्त स्ट्रॉंग बॉन्ड फॉर्म होतो तेवढी जास्त स्टॅबिलिटी वाढते आणि तेवढी जास्त स्टॅबिलिटी वाढली की एनर्जी काय होते? रिलीज होत असते. ठीक आहे, मग हा पॉईंट क्लिअर आहे सगळ्यांना की एनर्जी कुठे कमी रिलीज होते? तर फिजिकल ॲडझॉर्प्शनमध्ये एनर्जी कमी रिलीज होते आणि केमिकल ॲडझॉर्प्शनमध्ये एनर्जी जास्त रिलीज होते. नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे की फिजिकल ॲडझॉर्प्शन नॉट स्पेसिफिक इन नेचर. नॉट स्पेसिफिक इन नेचर नॉट स्पेसिफिक इन नेचर म्हणजे असं काही फिक्स नेचर नाही आहे की हेच गॅस मॉलिक्युल्स ॲडझॉर्ब होतील, हे गॅस मॉलिक्युल ॲडझॉर्ब होणार नाहीत. म्हणजेच त्यांचं नेचर स्पेसिफिक नाही आहे, कारण वीक फोर्स असल्यामुळं तिथे आपल्याला जास्त कंडिशन्स नाही आहेत की असं नेचर असलं पाहिजे गॅस मॉलिक्युल्सचं वगैरे, नाही, नॉट नेसेसरी. पण केमिकल ॲडझॉर्प्शनच्या कंडिशन्स कशा असतात? स्पेसिफिक इन नेचर. म्हणजेच केमिकल ॲडझॉर्प्शन होण्यासाठी काही स्पेसिफिक नेचर असलं पाहिजे, स्पेसिफिक इन नेचर. मग केमिकल ॲडझॉर्प्शन स्पेसिफिक इन नेचर आहे आणि फिजिकल ॲडझॉर्प्शन नॉट स्पेसिफिक इन नेचर. ठीक आहे, फिजिकल ॲडझॉर्प्शन लो टेम्परेचरला इकडे फेवरेबल असते आणि केमिकल ॲडझॉर्प्शनला थोडं हाय टेम्परेचर आपल्याला द्यावं लागतं. केमिकल ॲडझॉर्प्शन हाय टेम्परेचरवर फेवरेबल असतं. सो टोटल किती पॉईंट्स झालेत आता आपण चेक करूयात. फर्स्ट पॉईंट वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, मल्टीलेअर 1 2 3 4 5 6 पॉईंट झालेले आहेत. सो हे सगळे तुमच्या डिफरन्सचे पॉईंट्स आहेत. आता मी तुम्हाला एकदम फनी वेनी हा डिफरन्स कसा लक्षात ठेवायचा समजून सांगते. बघा, हा आहे तुमचा असाच टाईमपासवाला फ्रेंड बरं का, ज्याच्यासोबत तुमचं एवढं काही बॉन्डिंग नाही आहे. आणि सपोज हा आहे तुमचा एकदम स्ट्रॉंग बेस्ट फ्रेंड, इट इज युअर BFF, बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर. आणि हा तुमचा कसा आहे? नॉर्मल फ्रेंड आहे. आता नॉर्मल फ्रेंडमध्ये आणि तुमच्यामध्ये स्ट्रॉंग बॉन्ड असतो का?
तर नाही, नॉर्मल फ्रेंड जर असेल तर तुमच्यातला आणि त्याच्यातला बॉन्ड काही एवढा पण स्ट्रॉंग नसतो, वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. तो क्लासला आला काय नाही आला काय तुम्हाला काय एवढा काही फरक पडत नाही, दॅट इज तुमच्यात आणि त्याच्यामध्ये वीक फोर्सेस असतात. बट हेच जर तुमचा बेस्ट फ्रेंड क्लासला नाही आला, जो एकदम तुमचा बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर आहे, क्लासला जर आला नाही तर आपल्याला करमत नाही, मिसिंग वाटतं. म्हणजेच इथं कुठले फोर्स आहे, कुठलं अट्रॅक्शन आहे, तर स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. ठीक आहे. मग मला काय समजून सांगायचं आहे की जे पण आपले ज्यांच्यासोबत आपला स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, चांगला स्ट्रॉंग बॉन्ड असतो, तिथे आपण काय म्हणतो की केमिकल ॲडझॉर्प्शनसारखं नेचर असतं. आणि इकडे ज्यांच्यासोबत आपला नॉर्मल बॉन्ड असतो त्यांच्यासोबत आपलं असं फिजिकल ॲडझॉर्प्शनसारखं नेचर असतं. मग आता इकडे बघा, जे स्ट्रॉंग त्यांच्यासोबत तुमचा बॉन्ड असतो, ते ज्यांच्यासोबत स्ट्रॉंग बॉन्ड असतो ना, त्यांच्या अशा खूप लेअर नसतात, मोनो लेअर टाईप असतात. म्हणजे त्यांचं एक फिक्स नेचर असतं. तुमच्याकडे पैसा पाणी असो नसो, तुम्ही गरीब श्रीमंत आहात नाहीत, म्हणजे ते तुम्हाला कशावरून जज करत नाहीत. ते एकदम तुमचे बेस्ट फ्रेंड तर बेस्ट फ्रेंडच असतात. तुमचे सगळे सिक्रेट वगैरे ते काय असे कुठं सांगत नाहीत. म्हणजे त्यांच्या वेगवेगळे फेस नसतात, एकच सिंगल फेस असतो. ठीक आहे. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, त्यांचा मोनो लेअर असतो. जे पण तुमचे बेस्ट फ्रेंड वगैरे असतात, तुमचे काय सगळेच बेस्ट फ्रेंड बनतात का? नाही, काही काही लोकच तुमचे बेस्ट फ्रेंड बनू शकतात ना. म्हणजेच आपण काय असतो, व्हेरी स्पेसिफिक असतो. मग केमिकल ॲडझॉर्प्शनमध्ये आपण आता तोच पॉईंट पाहिला की स्पेसिफिक इन नेचर असतं. परत जे पण आपले बेस्ट फ्रेंड वगैरे असतात त्यांचं असं टू टाईपचं बिहेवियर नसतं, एकच बिहेवियर असतं. म्हणजेच एकच डायरेक्शनमध्ये ते असतात. ते नेहमी आपल्याला चांगलं तर चांगलंच सांगणार, कधी वाईट सांगणार नाही, बिकॉज दे आर अवर बेस्ट फ्रेंड. म्हणजेच त्यांचं नेचर कसं आहे, तर इरिव्हर्सिबल नेचर असतं. मग आता ह्याच्याच अपोजिट जे तुमचे नॉर्मल फ्रेंड्स असतात ना, त्यांच्या खूप साऱ्या लेअर असतात. कशा की जर तुमच्याकडे तुम्हाला चांगले मार्क पडले तर ते तुमच्याशी बोलतील, जर तुमच्याकडे चांगला मोबाईल फोन वगैरे असेल तर ते तुमच्याशी बोलतील, जर ते तुम्ही जर त्यांच्यासाठी काही मनी स्पेंड करणार असतील तर ते तुमच्याशी चांगलं वागतील. म्हणजे असं त्यांचे मल्टी लेअर असतात, कधी चांगलं वागणार कधी वाईट वागणार, कारण ते काही तुमच्याशी बेस्ट फ्रेंड नाहीत, ते नॉर्मल फ्रेंड आहेत ना. परत ते स्पेसिफिक असतात का नेचरमध्ये? नाही, त्यांचे वेगवेगळे नेचर तुम्हाला अनुभवायला मिळतात. जे तुमचे जिगरी दोस्त असतात, जे तुमचे बेस्ट फ्रेंड असतात, त्यांचं तुम्हाला एक असं स्पेसिफिक नेचरच अनुभवायला मिळतं की बाबा हा असाच आहे, ह्याच्या पुढं काहीच नाही, ह्याचं नेचर हेच आहे, हे तुम्हाला असं माहीत असतं स्पेसिफिक. तसं नॉर्मल फ्रेंडचं नेचर स्पेसिफिक असतं का? नाही, नॉट स्पेसिफिक इन नेचर. त्याच्यानंतर आपण काय म्हणू शकतो की जर तुमचा बेस्ट फ्रेंड असेल, त्याच्यासोबतचा जर बॉन्ड ब्रेक झाला, काहीतरी झालं तुमच्यात, त्याच्यात मिसअंडरस्टँडिंग झाली आणि बॉन्ड जर ब्रेक झाला, तर खूप इथं दुःख होतं, खूप दुःख होतं. म्हणजे इकडं टेम्परेचर कसं असणार आहे, हाय टेम्परेचर असणार आहे, खूप दुःख होतं. म्हणजेच खूप जास्त हीट काय होणार आहे, खूप जास्त त्रास होणार आहे. म्हणजेच इथं जे पण स्ट्रेस अमाऊंट जास्त असणार आहे, कारण तो आपला जिगरी फ्रेंड असतो. म्हणजेच इथं 40 to 400 किलो जूल हीट काय होईल, रिलीज होईल, संताप होईल. तो आपल्यासोबत असं कसं काय वागू शकतो, तो माझा बेस्ट फ्रेंड होता ना. मग म्हणजेच मला तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये हे सांगायचं आहे, केमिकल ॲडझॉर्प्शनचे सगळे पॉईंट्स कुणाला रिलेट होतात, जो तुमचा बेस्ट फ्रेंड असतो ना त्याला. आणि फिजिकल ॲडझॉर्प्शनचे सगळे पॉईंट्स कुणाला रिलेट होत असतात, जो तुमचा असंच नॉर्मल आवजाव आपला घरवाला फ्रेंड असतो ना, की कधी बोलतो कधी नाही बोलत असं, त्याच्याला ते पॉईंट काय होतात, मॅच होत असतात. म्हणजे मग कधी पण डिफरन्स लिहिताना ना अशा दोन व्यक्ती आठवायच्या, बरोबर तुम्हाला पॉईंट्स आठवतील. केमिकल ॲडझॉर्प्शन, जो तुमचा बेस्ट फ्रेंड आहे, कसा बॉन्ड आहे, एकदम भारी स्ट्रॉंग बॉन्ड आहे. जो फिजिकल ॲडझॉर्प्शन, आवजाव आपला घरवाला दोस्त आहे, म्हणजे त्याच्यासोबत कसा बॉन्ड असतो, वीक फोर्स असतो, वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. मग जो असाच वाला फ्रेंड असतो ज्याच्यासोबत एवढा काही खास बॉन्ड नसतो, त्याच्या लई लेअर तुम्हाला दिसतात, कधी चांगला वागतो कधी वाईट वागतो काय कळत नाही. म्हणजे पण जो बेस्ट फ्रेंड असतो त्याची एकच लेअर तुम्हाला दिसते, मोनो लेअर. तो तुमचा, तुम्ही वाईट काळात असू नाही तर कोणत्या पण काळात असतो, तो तुमच्यासोबत असणार म्हणजे असणारच. तसं इकडे हा रिव्हर्सिबल नेचर, इकडे इरिव्हर्सिबल नेचर. जर आवजाव आपला घरवाला जर दोस्त आहे, तो असाच नॉर्मल फ्रेंड आहे, तो जर आला नाही तर एवढं काय वाटत नाही, किंवा त्याच्यानं तुमचं काय भांडण झालं तर एवढं काय संताप होत नाही. पण तेच जर बेस्ट फ्रेंड असेल आणि तो आला नाही किंवा काहीतरी झालं तर लय संताप होतो, हाय टेम्परेचर बाहेर पडू शकता. बेस्ट फ्रेंड असं स्पेसिफिक नेचर असतं. काय आपले काय सगळ्यांसोबतच बेस्ट फ्रेंड आपण बनवत नाही. मग नॉर्मल फ्रेंड आपले भरपूर असतात, त्याचं काही स्पेसिफिक नेचर नसतं, पण बेस्ट फ्रेंड एकातच असतो, कारण ते गुण एखाद्यामध्येच असू शकतात. ठीक आहे.
मग हे पॉइंट्स कसे लक्षात ठेवायचे कळालेत का सगळ्यांना? बोला, हे पॉइंट्स कसे लक्षात ठेवायचे कळाले का? येस मॅम. ओके. आम्ही म्हणजे ऑफलाईनमध्ये हे पॉइंट्स सांगत असताना मुलं जाम हसत असतात, ठीक आहे ना. मग अशा पद्धतीने तुम्ही रिलेट करून हा डिफरन्स लक्षात ठेवू शकता, कारण हा डिफरन्स इम्पॉर्टंट आहे. 6 पॉईंट्स आहेत डिफरंटमध्ये, मग 3 मार्काला हा डिफरन्स तुम्हाला विचारला जाऊ शकतो, त्याच्यामुळे हा डिफरन्स व्यवस्थित करून ठेवायचा, ठीक आहे. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की फॅक्टर्स अफेक्टिंग ॲडझॉर्प्शन. फॅक्टर्स अफेक्टिंग ॲडझॉर्प्शन नेक्स्ट पॉईंट आहे. फॅक्टर्स अफेक्टिंग adsorption of gases on solids. आता मला सांगा ॲडझॉर्बेट कोण आणि ॲडझॉर्बेंट कोण? फॅक्टर्स अफेक्टिंग ॲडझॉर्प्शन ऑफ गॅसेस ऑन अ सॉलिड्स. मग मला सांगा ॲडझॉर्बेट कोण असेल आणि ॲडझॉर्बेंट कोण असेल? गॅसला काय म्हणणार आणि सॉलिड्सला काय म्हणणार? सॉलिड ॲडसॉर्बेंट आणि गॅस ॲडसॉर्बेंट. येस, करेक्ट. सॉलिड काय असणार आहे? ॲडझॉर्बेंट असणार आहे आणि गॅस काय असणार आहे? ॲडझॉर्बेट असणार आहे. मग पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे की नेचर ऑफ ॲडझॉर्बेट. ठीक आहे, म्हणजेच नेचर ऑफ ॲडझॉर्बेट म्हणजेच आपल्याला कुणाचं नेचर बघायचं आहे तर नेचर ऑफ गॅस. मग बघा, जे काही ॲडझॉर्प्शन आहे डायरेक्टली प्रपोर्शनल असणार आहे अमाऊंट ऑफ गॅस ॲडझॉर्ब. म्हणजेच ॲडझॉर्प्शन कुणावर डिपेंड असणार आहे तर किती गॅस ॲडझॉर्ब होतो ह्याच्यावर ॲडझॉर्प्शन डायरेक्टली प्रपोर्शनल असणार आहे अमाऊंट ऑफ गॅस ॲडझॉर्ब. मग किती अमाऊंट गॅसची ॲडझॉर्ब होईल हे कशावर डिपेंड असतं तर हे डिपेंड असतं गॅसच्या नेचरवर. किती अमाऊंट गॅस ॲडझॉर्ब होईल हे डिपेंड असणार आहे गॅसच्या नेचर ऑफ गॅसवर. मग गॅसचं नेचर कसं पाहिजे तर गॅसेस हे इझिली लिक्विफाय होणारे पाहिजे. गॅसेसने काय केलं पाहिजे? लिक्विफाय झाले पाहिजे. लिक्विफाय होणं म्हणजे काय तर लिक्विड स्टेटमध्ये कन्वर्ट होणं. कशात कन्वर्ट होणं? लिक्विड स्टेटमध्ये कन्वर्जन होणं. मग त्यांनी बुकमध्ये काय सांगितलंय बघा, जेवढं जास्त क्रिटिकल टेम्परेचर असतं तेवढे गॅसेस इझिली लिक्विफाय होतात आणि मग इझिली ॲडझॉर्प्शन होतात. म्हणजे एक लक्षात ठेवायचं, हाय क्रिटिकल टेम्परेचर जर असेल तर काय होणार आहे? गॅस इझिली लिक्विफाय होईल. आणि गॅस जर इझिली लिक्विफाय झाला, तर मग गॅस इझिली ॲडझॉर्ब. तो काय होईल? इझिली ॲडझॉर्ब पण होईल. मग आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा पडला पाहिजे की क्रिटिकल टेम्परेचर म्हणजे काय? तर बघा, क्रिटिकल टेम्परेचर म्हणजे एक असं टेम्परेचर असतं की ज्या टेम्परेचरच्या अबव that temperature gas molecules exist only in gaseous state. म्हणजे एक असं टेम्परेचर की ज्या टेम्परेचरच्या वरती आपण गॅस मॉलिक्यूलला लिक्विड स्टेटमध्ये कन्वर्टच नाही करू शकत. आणि आपल्याला काय कळालंय की ॲडझॉर्प्शन कधी इझिली होईल, कधी ॲडझॉर्प्शन वाढेल जर गॅस लिक्विफाय झाला. तर गॅस लिक्विफाय होणं म्हणजे गॅसचं कन्वर्जन कशामध्ये होणं? लिक्विड स्टेटमध्ये गॅस कन्वर्ट झाला पाहिजे. मग गॅस लिक्विड स्टेटमध्ये कधी कन्वर्ट होतो? जर हाय क्रिटिकल टेम्परेचर असेल तर. मग क्रिटिकल टेम्परेचर म्हणजे काय की एक असं टेम्परेचर ज्या टेम्परेचरच्या वरती, ज्या टेम्परेचरच्या अबव गॅस मॉलिक्युल्स कसल्या स्टेटमध्ये राहणार आहे? गॅसियस स्टेटमध्येच राहणार आहे. ठीक आहे, म्हणजे आता बघा इथं फॉर एक्झाम्पल
आता इथे आहे A2चा मॉलिक्यूल, इथे 0 केल्विन आहे आणि आता इथे आहे 500 केल्विन. तर 0 to 500 केल्विनमध्ये हा जो A2चा मॉलिक्यूल आहे हा गॅस ॲज वेल ॲज लिक्विड स्टेटमध्ये एक्झिस्ट करू शकतो. म्हणजे बिटवीन दिस रेंज मॉलिक्यूल जर गॅसियस स्टेटमध्ये असेल तर आपण लिक्विडमध्ये कन्वर्ट त्याला करू शकतो. पण अबाऊ 500 केल्विन, 500च्या केल्विनच्या पुढे मॉलिक्यूल गॅसियस स्टेटमध्येच राहणार, त्याला आपण लिक्विड स्टेटमध्ये कन्वर्ट करू शकत नाही. मग इथं क्रिटिकल टेम्परेचर आता A2चं जास्त आहे, मग आपल्याला जास्त रेंज मिळते गॅसियस मॉलिक्युल्सला लिक्विफाय करायची, गॅसियस मॉलिक्यूलला लिक्विड स्टेटमध्ये कन्वर्ट करायची. आता समजा इथं B2चा मॉलिक्यूल आहे, हे आहे 0 केल्विन आणि हे आहे 100 केल्विन. मग B2साठी 100च्या वरती जरी गेलो आपण तरी B2चा मॉलिक्यूल हा गॅसियस स्टेटमध्येच राहील, लिक्विड स्टेटमध्ये कन्वर्टच करता येणार नाही, कारण त्याची रेंज काय 0 to 100 मध्ये गॅसला कन्वर्ट करू शकतो लिक्विडला कन्वर्ट करू शकतो गॅसमध्ये. पण अबाऊ 100 जर गेलं तर आपण काय म्हणणार आहे, B2चा मॉलिक्यूल हा गॅसियस स्टेटमध्येच राहणार आहे, तो लिक्विडमध्ये कन्वर्ट नाही होऊ शकत. मग B2चा क्रिटिकल टेम्परेचर कसं आहे, लो आहे. मग लो क्रिटिकल टेम्परेचर असेल तर आपल्याला तेवढी जास्त रेंज नाही मिळत गॅस मॉलिक्यूलला लिक्विडमध्ये कन्वर्ट करायची. पण A2चं क्रिटिकल टेम्परेचर जास्त असल्यामुळं आपल्याला भरपूर रेंज मिळाली गॅस मॉलिक्यूलला लिक्विडमध्ये कन्वर्ट करायची. म्हणून मग आपण काय म्हणतो की जेवढं जास्त क्रिटिकल टेम्परेचर असेल तेवढं जास्त काय होणार आहे, क्रिटिकल टेम्परेचर जेवढं जास्त तेवढं इझिली गॅस काय होईल, लिक्विफाय होईल. आणि जेवढं जास्त गॅस इझिली लिक्विफाय होतो तेवढं जास्त त्याचं काय वाढतं, ॲड्झॉर्प्शन वाढतं. म्हणजे हे फ्लो चार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. जेवढं जास्त क्रिटिकल टेम्परेचर वाढलं तेवढं जास्त गॅस इझिली लिक्विफाय होईल, आणि इझिली ॲड्झॉर्ब होईल. मग कुठले असे गॅसेस आहेत जे इझिली लिक्विफाय होतात, तर आता SO3, त्याच्यानंतर Cl2 आणि NH3 हे 3 जे गॅसेस आहेत हे इझिली लिक्विफाय होतात. बट H2, N2 आणि O2 हे जे गॅसेस आहेत हे इझिली लिक्विफाय होत नाहीत, इझिली नॉट लिक्विफाय. मग इझिली जर लिक्विफाय होत नसतील तर ह्यांचं ॲड्झॉर्प्शन इझिली होईल का, तर नाही. मग ह्यांचं ॲड्झॉर्प्शन लो असतं किंवा कमी असतं, लेस ॲड्झॉर्प्शन असतं. ह्यांचं ॲड्झॉर्प्शन कसं असणार आहे, ग्रेटर ॲड्झॉर्प्शन असणार आहे. का, कारण ते इझिली लिक्विफाय होतात. इझिली लिक्विफाय झाले तर ॲड्झॉर्प्शन वाढणार आहे. H2, N2, O2 इझिली लिक्विफाय होत नाहीत, त्याच्यामुळे त्यांचं ॲड्झॉर्प्शन जास्त नसणार आहे. क्लिअर आहे हा पॉईंट. चला सांगा काय बघितलं आपण. पहिला फॅक्टर नेचर ऑफ ॲड्झॉर्बेट, ॲड्झॉर्बेटचं नेचर कसं असलं पाहिजे. मग अमाऊंट, गॅसची अमाऊंट किती ॲड्झॉर्ब होईल हे कशावर डिपेंड आहे, की गॅसचं नेचर किती आहे. बट ऑब्व्हियसली असंच असणार आहे ना, की आता बघा हा सरफेस आहे, ह्या सरफेसवर A2चा मॉलिक्यूल ॲड्झॉर्ब होईल, पण A2चं नेचर कसं आहे, त्या नेचरवर A2 किती ॲड्झॉर्ब होईल काय ते आपण सांगू शकतो ना. मग जर गॅस मॉलिक्युल्सचं नेचर आपल्याला माहीत असेल तर आपण सांगू शकतो की ॲड्झॉर्प्शन होईल का नाही होईल. मग गॅस मॉलिक्युल्सचं नेचर कसं असलं पाहिजे, तर गॅस मॉलिक्युल्स इझिली लिक्विफाय झाले पाहिजे, म्हणजेच लिक्विड स्टेटमध्ये ते कन्वर्ट झाले पाहिजे. मग इझिली लिक्विड स्टेटमध्ये कोण कन्वर्ट होतं, कुठले मॉलिक्युल्स इझिली लिक्विड स्टेटमध्ये कन्वर्ट होत असतात, तर ज्या मॉलिक्युल्सचा क्रिटिकल टेम्परेचरची व्हॅल्यू कशी असते, जास्त असते. क्रिटिकल टेम्परेचरमुळं काय होतं, जेवढी जास्त क्रिटिकल टेम्परेचरची व्हॅल्यू मग तेवढी आपल्याला काय मिळते, रेंज मिळते त्या मॉलिक्यूलला लिक्विड स्टेटमध्ये कन्वर्ट करायला, लिक्विफाय करायला. मॉलिक्यूल लिक्विफाय झालं तरच तो ॲड्झॉर्ब होईल. ठीक आहे, क्लिअर आहे. मग MCQ मध्ये कुठला क्वेश्चन येऊ शकतो, कुठली मॉलिक्युल्स इझिली लिक्विफाय होतात, तर मग SO3, Cl2, NH3 these are the easily liquefy molecules. कुठले नाही होत तर H2, N2, O2. हा फॅक्टर सगळ्यांना क्लिअर आहे का, बोला पटकन सांगा. Yes ma'am. ओके, बाकीचे हु इज देअर इन लेक्चर. Yes, ma'am.
ओके ओके ठीक आहे. सो आता आपला सेकंड फॅक्टर आहे बघा. आता आपण नेचर ऑफ ॲडझॉर्बेंट बघितलं. सेकंड फॅक्टर आहे नेचर ऑफ ॲडझॉर्बेंट. नेचर ऑफ ॲडझॉर्बेंट. ॲडझॉर्बेंटचं नेचर कसं असलं पाहिजे? मग ॲडझॉर्बेंटचं नेचर कसं असलं पाहिजे तर बघा, ॲडझॉर्बेंटने काय केलं पाहिजे तर ॲडझॉर्बेंट इफेक्टिव्ह कधी असेल? ॲडझॉर्बेंट इज इफेक्टिव्ह व्हेन इट प्रोव्हाइड्स. ॲडझॉर्बेंट इज इफेक्टिव्ह when it provides large surface area. लार्ज सरफेस एरिया. कारण ॲडझॉर्प्शन कशाला प्रपोर्शनल असणार आहे? सरफेस एरियाला. ॲडझॉर्प्शन सरफेस फिनॉमिना आहे. जर सरफेस एरिया वाढला तरच ॲडझॉर्प्शनची प्रोसेस वाढणार आहे. मग आपल्याकडे आता समजा एक सरफेस एरिया फक्त एवढा आहे आणि इथे जर सरफेस एरिया जास्त आहे तर मग सरफेस एरिया ज्याचा जास्त तिथे ॲडझॉर्प्शन काय होणार आहे? जास्त होणार आहे. मग असे ॲडझॉर्बेंट जे जास्त सरफेस एरिया प्रोव्हाइड करतात त्यांना आपण काय म्हणतो? इफेक्टिव्ह ॲडझॉर्बेंट. मग कुठले कुठले असतात इफेक्टिव्ह ॲडझॉर्बेंट? तर चारकोल आहे. अजून कुठला आहे तर सिलिका जेल आहे. मग सिलिका जेल, चारकोल आर इफेक्टिव्ह ॲडझॉर्बेंट. चारकोलला का बरं आपण इफेक्टिव्ह ॲडझॉर्बेंट म्हणतो? कारण चारकोलचं नेचर कसं असतं? पोरस नेचर असतं. पोरस नेचर म्हणजेच त्याला थोडे थोडे होल्स असले पाहिजे. होल असल्यामुळं ॲडझॉर्प्शन तिथं काय होणार आहे? जास्त होणार आहे. मग आपल्याला नेचर ऑफ ॲडझॉर्बेंटमध्ये काय कळतं की ॲडझॉर्बेंटचं नेचर कसं असलं पाहिजे? ॲडझॉर्बेंट असा असला पाहिजे जो लार्ज सरफेस एरिया काय करेल? प्रोव्हाइड करेल. जेवढं जास्त सरफेस एरिया तेवढं जास्त ॲडझॉर्प्शन. मग कुठले आहेत असे इफेक्टिव्ह ॲडझॉर्बेंट? तर चारकोल, सिलिका जेल. ओके, सेकंड फॅक्टर क्लिअर आहे? Yes, ma'am. ओके. मग थर्ड फॅक्टर आहे सरफेस एरिया. नेचर ऑफ सरफेस एरिया. नेचर ऑफ सरफेस एरिया. वरच्या पॉईंटमधून आपल्याला एवढं तर कळालं किंवा हे बेसिक आहे. ॲडझॉर्प्शन कुठला फेनॉमिना आहे? सरफेस फेनॉमिना आहे. ॲडझॉर्प्शन सरफेस फेनॉमिना असल्यामुळे जेवढा जास्त सरफेस एरिया असेल तेवढं जास्त काय असणार आहे? इफेक्टिव्ह ॲडझॉर्प्शन असणार आहे. मग सरफेस फेनॉमिना आहे. मग सरफेस एरिया जर इन्क्रीज झाला तर ॲडझॉर्प्शनची प्रोसेस पण काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. ॲडझॉर्प्शनची पण प्रोसेस इन्क्रीज होईल. अमाऊंट ऑफ ॲडझॉर्प्शन पण काय होईल? जास्त होईल. मग जास्त ॲडझॉर्प्शन असेल तर सरफेस एरिया जास्त पाहिजे. पण ह्या सरफेस एरियाचं नेचर कसं पाहिजे? नुसतं सरफेस एरिया जास्त आहे असं चालणार आहे का? तर नाही. सरफेस एरियाचं नेचर कसं पाहिजे? पोरस नेचर असलं पाहिजे किंवा सरफेस एरियाचं नेचर रफ सरफेस एरिया असला पाहिजे. फाईनली डिवायडेड सरफेस एरिया असला पाहिजे. म्हणजेच हे सगळे काय असले पाहिजे? सरफेस एरियाचे असे नेचर असले पाहिजे. मग आपल्याला कोलायडल सबस्टन्स सारखं नेचर असलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजेच नुसतं सरफेस एरिया जास्त असून पण नाही आहे. सरफेस एरियाचं नेचर हे पोरस असलं पाहिजे. रफ सरफेस एरिया असला पाहिजे. फाईनली डिवायडेड नेचरचा सरफेस एरिया असला पाहिजे. ठीक आहे. मग हा झाला तुमचा तिसरा पॉइंट. चौथा पॉइंट आहे टेम्परेचर. आता मला सांगा ॲडझॉर्प्शन कुठली प्रोसेस आहे? एक्झोथर्मिक आहे का एंडोथर्मिक आहे? Exothermic.
येस करेक्ट. टेम्परेचर किंवा ॲडझॉर्प्शन काय आहे, एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. कशाला म्हणतात रे एक्झोथर्मिक प्रोसेस? हीट जेव्हा रिलीज होते तेव्हा एक्झोथर्मिक आणि जेव्हा हीट गेन होते तेव्हा एंडोथर्मिक. एंडोथर्मिक. येस करेक्ट, व्हेरी गुड. एक्झोथर्मिक. मग आता ॲडझॉर्प्शन होत असताना ऑलरेडी हीट इव्हॉल्ड होत असते, हीट रिलीज होत असते. मग इथे त्यांना हीट देण्याची किंवा टेम्परेचर इन्क्रीज करण्याची गरज आहे का? तर नाही. म्हणूनच आपण काय म्हणतो, ॲडझॉर्प्शन कुठं फेवरेबल असतं? लो टेम्परेचरला फेवरेबल असतं. कुठे फेवरेबल आहे? लो टेम्परेचरला. जेवढं कमी टेम्परेचर तेवढं जास्त ॲडझॉर्प्शन होणार आहे. कारण इट इज अ एक्झोथर्मिक प्रोसेस. ती प्रोसेसच हीट रिलीज करते. मग ती प्रोसेसच जर हीट रिलीज करत असेल तर त्या प्रोसेसला टेम्परेचर द्यायची गरजच नाही ना, टेम्परेचर वाढवायची गरजच नाही. म्हणजेच आपल्याला काय लक्षात येतंय की अमाऊंट ऑफ ॲडझॉर्प्शन कसं प्रोपोर्शनल आहे, तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. अमाऊंट ऑफ ॲडझॉर्प्शन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. जर आपण टेम्परेचर वाढवलं तर अमाऊंट ऑफ ॲडझॉर्प्शन काय होणार आहे, कमी होणार आहे. जर आपण टेम्परेचर कमी केलं तर अमाऊंट ऑफ ॲडझॉर्प्शन वाढणार आहे. मग आता आपण हे काय करू शकतो, एका एक्सपेरिमेंटद्वारे, एका ग्राफद्वारे अंडरस्टँड करणार आहोत. बघा आता इथं आहे x/m रेशो. x/m रेशो म्हणजे काय, तर अमाऊंट ऑफ ॲडझॉर्प्शन, किती ॲडझॉर्प्शनची अमाऊंट आहे त्याला आपण म्हणतो x/m रेशो. प्रेशर आहे x ॲक्सिसवर. आणि आता सुरुवातीला एक मिनिट. एक मिनिट, चार्जिंगचा प्रॉब्लेम झालाय. हां, आता इथे बघा, जर 195 केल्विन टेम्परेचर आहे, इकडे 244 केल्विन आहे आणि इकडे आहे 273 केल्विन. म्हणजे जसं जसं आपण टेम्परेचर वाढवत चाललोय तसं तसं x/m रेशोची व्हॅल्यू कमी कमी होत चालली. इथे जर बघितलं तर आता समजा जास्त व्हॅल्यू आहे x/m रेशोची. इथं जर बघितलं तर x/m रेशोची व्हॅल्यू कमी आहे, इथे तर अजून कमी आहे. म्हणजेच आपल्या काय लक्षात येतं, जर टेम्परेचर इन्क्रीज केलं तर अमाऊंट ऑफ ॲडझॉर्प्शन काय होत चाललंय, डिक्रीज होत चाललेलं आहे. आणि म्हणून आपण काय म्हटलो, अमाऊंट ऑफ ॲडझॉर्प्शन इनव्हर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. हा एक्सपेरिमेंट कळाला का? हा ग्राफ कळाला का? काय बघितलं आता? येस मॅम. आता ग्राफमध्ये एक 195 केल्विन पासून 273 केल्विनवर आपण गेलो. जसं जसं आपण टेम्परेचर इन्क्रीज करत गेलो तसं तसं उलट काय झालं, ॲडझॉर्प्शन अमाऊंट ऑफ ॲडझॉर्प्शन उलट डिक्रीज होत गेली. म्हणजेच आपल्याला काय कळतं, लो टेम्परेचरला उलट जास्त ॲडझॉर्प्शन होत आहे. आणि लास्ट 5वा फॅक्टर आहे प्रेशर आणि ॲडझॉर्प्शनचं कसं रिलेशन आहे, प्रेशर आणि ॲडझॉर्प्शनचं डायरेक्ट रिलेशन आहे. मग जर आपण अमाऊंट ऑफ ॲडझॉर्प्शन डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे प्रेशर ऑफ गॅसला. गॅसचं प्रेशर इन्क्रीज केलं तर अमाऊंट ऑफ ॲडझॉर्प्शन पण इन्क्रीज होईल. गॅसचं प्रेशर कमी केलं तर अमाऊंट ऑफ ॲडझॉर्प्शन कमी होईल. बट ॲट हाय प्रेशर, मग हाय प्रेशरला काय होतं, इंडिपेंडंट नेचर होऊन जातं. कारण सगळे मॉलिक्युल्स आता ॲडझॉर्ब झालेत, सरफेस एरियाच नाही उरला. म्हणून काय मग, बट ॲट हाय प्रेशर ॲडझॉर्प्शन बिकम्स इंडिपेंडंट. ॲडझॉर्प्शन becomes independent on pressure. का बरं? बघा आता, कारण सरफेस एरियाच राहत नाही. सरफेस एरिया राहिला नाही
तर ॲडझॉर्प्शन होईल का? नाही होणार. आता समजा फॉर एक्झाम्पल इथं मेटल सरफेस आहेत, सुरुवातीला प्रेशर कमी आहे, थोडेसे मॉलिक्यूल आले, आता प्रेशर जास्त आहे, अजून मॉलिक्युल्स ह्या सरफेसवर आले, आता प्रेशर अजून वाढवलं, अजून मॉलिक्युल्स ह्या सरफेसवर आले, आणि आता प्रेशर वाढवलं, अजून मॉलिक्युल्स ह्या सरफेसवर आले. आता तुम्ही प्रेशर किती पण वाढवा, पण आता इथे जर स्पेसच उरला नसेल, एम्प्टी स्पेसच अवेलेबल नसेल, तर ॲडझॉर्प्शन होईल का? नाही होणार. म्हणून मग त्यांनी काय म्हटलं, बट ॲट हाय प्रेशर, सुरुवातीला इनिशियली तर काय होणार आहे, डायरेक्टच रिलेशन आहे. इनिशियली काय होणार आहे, प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ॲडझॉर्प्शन. पण एकदा का आता इथं कम्प्लीट ॲडझॉर्प्शन झालं, तर मग प्रेशर किती पण वाढवा, काही होणार आहे का? तर ॲडझॉर्प्शन वाढणार नाही आहे, कारण एम्प्टी स्पेसच अवेलेबल नाही आहे. स्पेस अवेलेबल असेल तरच काय होणार आहे, ॲडझॉर्प्शन होणार आहे. मग हा पॉइंट क्लिअर आहे का सगळ्यांना? येस मॅम. ओके, चालेल. मग आजचे सगळे पॉईंट्स क्लिअर आहेत. फिजिकल ॲडझॉर्प्शन, केमिकल ॲडझॉर्प्शन कसे लक्षात ठेवायचे तेही आपण बघितलं आहे. नेचर ऑफ ॲडझॉर्बेट, गॅस इझिली लिक्विफाय झाला पाहिजे. कुठले कुठले गॅसेस इझिली लिक्विफाय होतात बोला, सांगा. SO3, NH3 आणि Cl2 हे इझिली लिक्विफायवाले गॅसेस आहेत. आणि कुठले गॅस इझिली लिक्विफाय नाही होत, H2, N2 आणि O2. ठीक आहे, एवढं आज आपण इथं थांबूयात. हे सगळे फॅक्टर्स आणि डिफरन्स इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, कोणाला काही डाऊट्स असतील तर विचारा. थँक्यू फॉर जॉईनिंग द मॅम, लेक्चर. हां बोला. उद्याच्या टेस्टला या चॅप्टर मधले काही पॉइंट्स येणार आहेत का? नाही, कारण कसं उद्याच्या टेस्टला आपण रेडॉक्स रिॲक्शनच कम्प्लीट एक ठेवलेलं आहे. मग पुढच्या संडेपासून ॲडझॉर्प्शनवर क्वेश्चन्स येतील, पण उद्याच्या संडे टेस्टला रेडॉक्सवरचेच नॉर्मल क्वेश्चन, ऑक्सिडेशन नंबर किंवा ते इलेक्ट्रोड पोटेन्शियल जो पार्ट आपला राहिला होता शेवटचा, ऑक्सिडायझिंग एजंट, पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल तर ऑक्सिडायझिंग एजंट म्हणतो, निगेटिव्ह असेल तर रिड्युसिंग एजंट वगैरे म्हणतो, ते क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. येस मॅम. ओके.